ही जी इमारत आहे इथं तुमचा फ्लॅट आहे, हो. काय नाव आहे इमारतीचं? पुष्पमोती. कुणी बांधली इमारत? अंबरशेठ परदेशी. बर, किती साली बांधली? 2009 ला आम्ही त्यांचा हे केलेलं आहे, त्यांच्याशी व्यवहार केलेला आहे. किती रुपयाला? 5 लाख त्यावेळेस. किंमत काय 5 लाख ठरली? 5 लाखाला धरलेली, कागदोपत्री पण 5 लाखाला हे केलेलं आहे. बर, मग तुम्ही 5 लाख दिले का त्यांना? हो. आणि कागद बनवलंय? कागद 60 खत झालेलं आहे त्यावेळेस, फक्त 60 खत झालेले आहे. त्यांनी सांगितलं सगळं झाल्यानंतर आम्ही खरेदी खत तुम्हाला करून देऊ. आता 15 वर्षापासून खरेदी खत झालं नाही? नाही, अजून अजिबातही खरेदी खत झालं नाही. मी त्यांना सारखी फोन करते मोबाईलवर, कधी शेट कधी खरेदी खत होणार आहे, तर ते म्हणतात. माझं बोलणं सीओशी झालेलं आहे. मी याच्यामध्ये विचारलेलं आहे, नगरपालिकेवाल्यांनी सांगितलंय पुढच्या आठवड्यात तुमचं काम होणार आहे. असं 2015-16 पासून ते मला सारखं सीओशी मी मॅनेज केलेलं आहे. अजून नगरपालिकेत माझं मॅनेज झालेलं आहे. आता 8 दिवसाच्याच कालावधीत तुमचं खरेदी खत होणार आहे, असं ते मला प्रत्येक फोन मध्ये सांगतात. आम्ही नगरपालिकेमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा विचारलं, तेव्हा आम्हाला नगरपालिकेने सांगितलं की इथे तुम्हाला पार्किंगची सोय त्यांनी दिलेली नाहीये, आणि अजून बऱ्याचशा 4-5 त्रुटी आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही काही त्यांना कम्प्लेक्शन देणार नाही म्हणे. त्या कम्प्लेक्शन नसल्यामुळे आम्हाला स्वतःचा मीटर घेता आला नाही. मी 3 वर्ष इथे राहिल्यामुळे आणि ते सगळंच अडचणीचं वाटल्यामुळे मी परत कुसूरला राहायला गेले. मी इथे खास माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, माझं इथे शॉप आहे छोटंसं, त्याच्यासाठी मी इथे फ्लॅट घेतला होता. पण याच्यात कुठलीही गोष्ट पूर्तता काहीच झालेली नाही.